नाही याच्या बाबतीत बघा, मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे त्याच्या चर्चेनुसार आपण त्यावेळी हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भातला निर्णय घेतला, तेव्हा औंध गॅजेटियर आणि सातारा गॅजेटियरचा सुद्धा विषय पुढे आला. आणि त्यावेळी आपण थोडासा वेळ हा मराठा आंदोलनकर्त्यांकडनं या ठिकाणी घेतलेला होता. आणि विशेषतः त्याच ठिकाणी आमचे मंत्रिमंडळ आरक्षण उपसमितीचे सदस्य मान्य मंत्री श्रीमंत शिवेंद्रराजेंनी सांगितलेलं होतं की जे काय सातारा गॅजेटियर बाबतीतले डॉक्युमेंट्स आहेत, कागदपत्र आहेत, आणि ती खूप जुनी डॉक्युमेंट्स आहेत, जीर्ण असतात. कारण हैदराबाद गॅजेटियरच्या बाबतीतल्या डॉक्युमेंटचा मला अनुभव आहे. आम्ही त्यावेळी आमची 15 अधिकाऱ्यांची टीम हैदराबादला पाठवली होती. तेलंगणा गव्हर्नमेंटबरोबर आम्ही बोललो होतो आणि त्यांच्या कस्टडीतले डॉक्युमेंट्स आम्ही स्कॅन करून सर्टिफाय करून आणले होते. त्याला थोडासा वेळ लागतो. पण सातारा गॅजेटियर बाबतीत जर राजघराण्याकडे साताऱ्याच्या किंवा राजेसाहेबांच्याकडे, आमच्या शिवेंद्र राजेसाहेबांच्याकडे जरी काय त्यांच्याकडचे डॉक्युमेंट्स असतील तर ते इझी उपलब्ध होतील, लवकर उपलब्ध होतील. पण हा प्रयत्न सरकारचा आहे की ते डॉक्युमेंट्स उपलब्ध व्हावीत, ते ऑथेंटिक असावीत आणि त्या आधारे त्याचं पुन्हा ट्रान्सलेशन करावं लागतं. त्याचं म्हणजे काय म्हणतो आपण ते शब्द म्हणजे ट्रान्सलेशन करून त्याचा अर्थ समजावून घेऊन लॉ अँड ज्युडिशरीचं त्याच्यावर ओपिनियन घ्यायची ही प्रोसिजर आहे. हे मी का सांगतोय तर हैदराबाद गॅजेटच्या प्रक्रियेमध्ये मी होतो म्हणून सांगतोय. तर कदाचित ही सगळी प्रक्रिया सुरू झाली असेल, पण या बाबतीत जी काय अधिकृत भूमिका आहे ती मंत्रिमंडळ आरक्षण उपसमितीमध्ये हा विषय जेव्हा चर्चेला येईल आता मंगळवारच्या बैठकीत, त्यानंतर आमचे समितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब अधिकृतपणे आपल्याला सांगतील.